तासगावचे संजय काका म्हटलं की आबा यांचे कट्टर विरोधक अशी प्रतिमा समोर येते। सांगली जिल्ह्यातून राज्याच्या राजकारणात गवसणी घालणारा नेता म्हणून आबा पाटील पुढे आले। त्याच आबांना तासगाव तालुक्याच्या राजकारणात तगडी फाट देणारा नेता म्हणून संजय काकांची राज्याला ओळख झाली। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत संजय काका यांचा विशाल पाटील यांनी पराभव केला। त्यानंतर तासगाव विधानसभा निवडणूक संजय काकांना राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून लढवावी लागली। ही संजय काका यांच्या आयुष्यातील पहिली राजकीय तडजोड होती। सलग 10 वर्ष भाजपाचे खासदार असलेल्या संजय काकांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय त्यांच्या पुढील राजकारणासाठी आता अडचणीचा ठरला आहे, हे संजय काकाही मान्य करतील। या निवडणुकीत त्यांचा रोहित पाटील या नवख्या उमेदवाराने पराभव केला। हा पराभव सुद्धा राज्यात चर्चेत ठरला। संजय काका नेहमी म्हणतात की मी विजय पराजय न मानणारा लढणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे या पराभवाबाबत त्यांचे स्वतःचे काही मत असेल। मात्र त्यांनी भाजपऐवजी घड्याळ चिन्ह घेऊन लढण्यामुळे त्यांच्या अनेक संधी हुकल्या आहेत हे नक्की। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेमक्या काय संधी हुकलेल्या आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, मी संपत मोरे, आपण पाहताय टीओडी मराठी। विधानसभा निवडणुकीनंतर संजय काका आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्यात समज गैरसमज निर्माण झाले। त्यामुळे काकांचे भाजपात जाण्याचे रस्तेही बंद झाले। त्यात संजय काका यांच्या पराभवानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत बोलताना चंद्रकांत दादांनी संजय काकांचे राजकीय पुनर्वसन करणे ही आमची जबाबदारी नाही, ते आता राष्ट्रवादी अजितदादा गटात आहेत असे म्हटल्यावर मात्र काका नाराज झाले। नुकत्याच झालेल्या सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत संजय काकांनी भाजपाला साथ दिली। तसेच काका आणि चंद्रकांत दादा अनेक कार्यक्रमात एकत्र दिसू लागले। त्यामुळे काकांच्या कार्यकर्त्यांना काकांना भाजपकडून विधान परिषदेत संधी मिळेल असे वाटू लागले। मात्र यावर बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी मागीलच रेकॉर्ड पुन्हा एकदा सौम्य शब्दात ऐकवली। त्यांनी संजय काका अजून राष्ट्रवादीतच आहेत असे सांगत एक प्रकारे भाजपकडून या केपेसरी विधान परिषदेची संधी त्यांना मिळणार नाही असे संकेत दिले आहेत। संजय काकांची जुनी वादळी कारकीर्द अलीकडच्या पिढीला माहिती नसेल। 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसमधील पहिल्या फळीतील नेते म्हणून आबांची कारकीर्द सुरू झालेली। शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आपल्या साध्या सोप्या आक्रमक भाषेत पोचवणारे आबा कोल्हापूरपासून गडचिरोलीपर्यंत लोकप्रिय बनलेले। अशाच आबासोबत तगडी लढत देणारा संजय काका हा कोण याची चर्चा गावातील कट्ट्यापासून ते अगदी मंत्रालयापर्यंत व्हायची। सांगली जिल्ह्यातील लोकांनी आबा विरुद्ध संजय काका हा संघर्ष अगदी जवळून बघितला। राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली नव्हती तोवर हा संघर्ष तासगाव तालुक्यापुरता होता, पण राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली, आबा शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेले, त्याच वेळेला संजय पाटील आणि त्यांचे चुलते माजी आमदार दिनकर आबा पाटील यांनी काँग्रेससोबत राहणे पसंत केले। तेव्हा काँग्रेसमधीलच पाटील विरुद्ध पाटील असा होणारा संघर्ष समोरासमोर उभा राहिला। अगोदर जिल्ह्यात गाजला आणि आबा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आल्यावर तासगावच्या 2 पाटलांच्या लढाईचे पडसाद राज्यात उमटले। काँग्रेस पक्षाचे तत्कालीन बडे नेते माधवराव शिंदे आपल्या एकेकाच्या गावाची कनेरखेड तालुका साताराची वेस ओलांडून संजय पाटील यांना बळ द्यायला तासगावला आले आणि त्यांच्या जिगरबाजीचे जाहीर कौतुक केले। पाटील आणि संजय पाटील यांचा संघर्ष त्यांचे दोघांचेही पक्ष सत्तेत आले तरी सुरू राहिला। आबा थेट सत्तेत तर काकांचा पक्ष काँग्रेस सत्तेत। काकांच्याकडे एका महामंडळाचे अध्यक्षपद वगळता सत्तेचे कोणतेही पद आले नाही, तरी ते आबा यांच्यासोबत संघर्ष करत राहिले। एकाएकी अशी वेळ आली, आबा आणि काका एकत्र आले। काँग्रेस पक्षातील जिल्ह्याच्या नेतृत्वाकडून खच्चीकरण होते असे सांगत तासगाव तालुक्याच्या विकासाचा मुद्दा मांडत आबा आणि काका एकमेकाची राजकीय दुश्मनी विसरून एका गाडीतून फिरू लागले। एवढेच नव्हे तर तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सारख्या निवडणुका त्यांनी बिनविरोध केल्या आणि काही जागेवर विरोधातल्या उमेदवारांचे डिपॉझिट सुद्धा जप्त करून दोघांच्यातील एकी दाखवून सर्वांनाच धक्का दिला। या राजकीय एकीबाबत संजय काका बाहुर्णी तालुका खानापूर येथील सभेत म्हणाले होते की राज्याने पाटील आणि माझ्यातील संघर्ष बघितला, आता आमच्यातील दोस्तीही बघावी। नंतर संजय काका विधान परिषदेचे सदस्य बनले। तासगाव तालुक्याकडे आबांनी लक्ष न देता राज्यभर पक्षवाढीसाठी फिरायचे। त्यांना पूर्णवेळ पक्ष कार्यालय मिळावा म्हणूनच संजय काकांना राष्ट्रवादीत आणले होते। पण नंतरच्या काळात तासगाव कारखान्याच्या खरेदी प्रकरणावरून काका आणि आबा यांच्यात संघर्ष सुरू झाला। हा संघर्ष अगोदर सुप्त होता, नंतर उघड झाला। सांगली जिल्ह्यातील पतंगराव कदम, पाटील हे 2 नेते एकत्र येऊन आपल्याला विरोध करत आहेत ही भावना संजय काकांच्या मनात निर्माण झाली होती। खरे खोटे काकांनाच माहीत, पण एका कार्यक्रमात
जिल्ह्यातील हे दोन नेते उपस्थित होते तेव्हा बोलताना संजय काका म्हणाले, संजय पाटील आईच्या पोटातून जिगर नावाची गोष्ट घेऊन जन्माला आलाय, त्याला लढणं माहिती आहे. काही जण रक्ताने लिहिलेला इतिहास शाईने पुसण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना तो इतिहास पुसता येणार नाही. ऐन 45च्या उंबरठ्यावर काकांनी जिल्ह्यातल्या बड्या नेत्याच्या समोर छेडू ठोकलेला. त्यांच्या या विधानाने जिल्ह्याच्या राजकारणात अजून एकदा संघर्ष उभा राहण्याची ही चिन्हे होती. या कार्यक्रमानंतर काही दिवसांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचा राजीनामा देत संजय काकांनी भाजपा जॉईन केली. वसंतदादा घराण्यातील उमेदवार माजी मंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव करत संजय काका विजयी झाले. सांगलीचा काँग्रेसचा बालेकिल्ला काँग्रेसच्या पारंपरिक घरातील नेत्याकडून ढासळला. एकदा प्रतीकदादा आणि 2019 साली विशाल पाटील यांना पराभव करून सलग 2 वेळा संजय काका खासदार झाले. संजय काकांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने स्थिरता आली 2014 नंतर. त्या अगोदर त्यांना सातत्याने संघर्ष करावा लागला, सतत झुंजावं लागले. आबा यांच्यासोबतचा संघर्ष खुद्द आबांना आणि त्यांनाही त्रासदायक ठरला. तालुक्यातील कार्यकर्त्यांना सुद्धा काही प्रमाणात दोन नेत्यातील संघर्षाची कडू फळे चाकावी लागली, हे वास्तव आहे. संजय काका यांच्यासारखा माणूस या संघर्षात कसा टिकला याचे उत्तर काय, तर काकांचे चुलते दिनकरआबा पाटील हे सभापती आणि आमदार होते. त्यांचे वडील रामराव तात्या हे धाडसी पोलीस अधिकारी आणि त्यांचे आजोबा भारत भीम पैलवान ज्योतिरामदादा सावर्डेकर. पंडित नेहरू यांनी त्यांच्या आजोबांना भारत भीम किताब दिलेला. देशातील मोठे वस्ताद होते ते. हिंदकेसरी मारुती माने यांच्यासोबत 2.5 तास लढत दिलेले मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर हे काकांचे चुलत आजोबा. काकांनी ऐन तारुण्यात त्यांच्याकडून कुस्तीची धडे घेतलेले, स्वतः लाल मातीत आजोबांनी दिलेले धडे गिरवलेले, अनेक कुस्त्या केल्यात. काका अगोदर पैलवान मग खासदार. त्यांच्यात ही लढण्याची जिगर त्यांच्या आजोळकडून आली आहे, त्यामुळे ते एवढा संघर्ष करू शकले. संघर्ष जरी काकांच्या रक्तात असला तरी त्यांच्या संघर्ष करण्यावर सुद्धा काही मर्यादा आहेत. 2014 नंतर राजकारणात बऱ्यापैकी स्थिर झालेले संजय काका पुन्हा एकदा अस्थिर झाल्याची परिस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या राजकारणाची दिशा चुकली आहे असेच म्हणता येईल. भाजपकडून उपेक्षा पदरी पडलेल्या काकांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तशी चर्चा सुरू झाली. मात्र या नेत्यांच्याकडून आलेले पूर्व अनुभव बघता त्यांनी सावध होत जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपसोबत राहणे पसंत केले. नंतर त्यांच्या भाजपसोबत अनेक बैठका वाढल्या आहेत. मात्र भाजप नेते त्यांना अद्याप भाजपचा समजत नाहीत. शिवाय सांगली जिल्ह्यातील भाजपातील अनेक नेत्यांना काका पुन्हा भाजपात नको आहेत. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी अजितदादा गटात असलेल्या संजय काकांची आगामी रणनीती काय असेल हे काही काळानंतर स्पष्ट होईल. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश मिळेल का? पुन्हा एकदा ते भाजपमध्ये रमतील का, की त्यांना राष्ट्रवादी अजितदादा गटातच राहावं लागेल? तुम्हाला काय वाटतंय? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा आणि असेच व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी TOD मराठीला सबस्क्राईब करा.